पार्ट बॉडीमधला हृदय, आपला हार्ट नाही का, तर त्याचा वर्कआउट कसा करायचा त्याबद्दल थोडंसं बोलणार आहे आणि का करायचं. जे आपण कार्डिओ ॲक्टिव्हिटीज करतो, आता हृदयाचा वर्कआउट म्हणजे काय की त्या कोणत्या कोणत्या प्रकारांमध्ये येतो. जेव्हा पण तुम्ही जिममध्ये आल्यानंतर ट्रेडमिल करता, स्पीडमध्ये सायकल करता, जिमच्या बाहेर स्विमिंग करता, परत आउटडोर पण सायकलिंग करू शकता, आउटडोर रनिंग करू शकता. ठीक आहे, ट्रेडमिलवर तुम्ही या मशीनवर रनिंग करू शकता. ठीक आहे, अजून बरेचसे आहेत. बर्पीज आहे, जिममध्ये तुम्ही जर वर्कआउट करत असाल तर बर्पीज हा प्रकार माहीत असेल तुम्हाला, तर बर्पीज पण करू शकता. जेणेकरून तुमचा जो हार्टचा जो स्टॅमिना आहे, तुमचा हार्टचा जो वर्कआउट आहे तो चांगला होणार. बरं, हार्टचा वर्कआउट तुमचा कसा होईल, कधी पण वर्कआउट करताना जो हृदयाचा वर्कआउट तुम्हाला जर करायचा आहे, हृदयाचा वर्कआउट म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला जो दम लागतोय नाही का. बऱ्याच जवळजवळ 80-90% लोकांना जिममध्ये किंवा जिमच्या बाहेर जे वर्कआउट करतात त्यांना पण दम लागतो. कारण जे ते येतं कस्टमर की नाही मला फक्त जिमच मारायची, फक्त मला मस्क्युलर वर्कआउट करायचं आहे. मस्क्युलर ग्रोथ करायची असेल तुम्हाला तर पहिलं तुमचं हार्ट म्हणजे कार्डिओ चांगलं पाहिजे नाही का, तुमचा स्टॅमिना चांगला पाहिजे. तुम्हाला तिथं मस्क्युलर वर्कआउट करताना त्याची खूप हेल्प होती. ठीक आहे, तुम्ही दमले नाही पाहिजे तिथं, म्हणजे जो 2 सेटमध्ये जो गॅप असतो. ठीक आहे, बऱ्याचशा वेळेस काय होतं, जो आता दोन व्यक्ती बघू आपण, एक जो कार्डिओ करत नाही आणि एक कार्डिओ करतोय. आता हा कार्डिओ न करणारा काय होतं की कधीच कार्डिओ न करणारा एखादा बायसेपचा सेट घेतला किंवा काय घेतला, एक सेट झाला, दुसरा सेट झाला, तर तिसऱ्या सेटमध्ये किंवा दुसऱ्या सेटमध्ये जो गॅप होतो थांबण्याचा तो 4 मिनटं 5 मिनटं कधी कधी होतो नाही का. त्याचा तो जास्त वेळ गॅप घेतल्यानंतर हा माणूस रिलॅक्स होणार, मग तुम्ही दुसरा तिसरा सेट घेतो. ठीक आहे, आणि जो कार्डिओ रेग्युलर करतो तो काय करतो की मॅक्झिमम 30 सेकंड 45 सेकंड गॅप घेतो आणि त्याच्यानंतर लगेच तुझा वर्कआउट चालू करतो. म्हणजे तो दुसरा सेट असेल तिसरा सेट असेल तो लगेच घेतो आपला. ठीक आहे, तर हा डिफरन्स आहे नाही का दोन्ही सेटमधला. तर ह्यामुळं काय होतं की पहिली गोष्ट तुमचं जे हार्टचं जे लाईफ आहे कार्डिओ वर्कआउट केल्यामुळे ते चांगलं राहतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, हात फ्रॅक्चर झाला किंवा काही होऊन दे, बॉडीमध्ये कुठला पण पार्ट असून दे, हात तुटून दे किंवा पाय तुटून दे, जॉईंट करता येतो किंवा जोडला जातो काही कालावधीनंतर. तसं हार्टचं नाही आहे. हार्टचं आता तुम्ही ऐकलं असं, हार्ट अटॅक आला गेला वर, हार्ट अटॅक आला गेला, काय झालं, अटॅक आला गेला वर. काय आहे अटॅक नाही का, तर ते अटॅक कशामुळे येतो, एक तर प्रेशरमुळं नाही का. तुम्हाला काय टेन्शन वगैरे असेल, काय प्रेशर असेल डोक्यावरती, काय बऱ्याचशा जणांच्या घरात काही ना काही अडचणी असतात याचं, तर ते रिलॅक्स करण्यासाठी आपण वर्कआउटला येतो. तो वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर दुसरी गोष्ट म्हणजे हार्ट नाही का, तुमचा हार्टचा जो स्टॅमिना आहे तो चांगला नाही आहे. ठीक आहे, अशा 2 गोष्टीमुळे तुम्हाला अटॅक येण्याचे चान्सेस बऱ्यापैकी वाढतात नाही का. तर ह्या 2 गोष्टी तर आपल्या हातात आहे. आपण वर्कआउट करा रेग्युलर जिममध्ये येऊन, किंवा जिमच्या बाहेर जरी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही रनिंग, स्विमिंग, सायकलिंग नाही का, अजून अदर ॲक्टिव्हिटीज बर्पीज वगैरे मारू शकता. ठीक आहे, ज्या पण तुम्हाला 3 मिनिटाच्या पुढे ॲक्टिव्हिटीज करता तुम्ही, तर त्याने तुमचा हार्टचा स्टॅमिना चांगला वाटतो. जिममध्ये जरी आले तुम्ही तर एखादा ट्रेडमिल करतोय, तर बरेच जण मी बघितलं जिममध्ये की नुसतंच आपलं 2, 3, 5च्या स्पीडने नुसतं वॉकिंग करत असतात नाही का. तर तुम्ही जेव्हा पण या मशीनवर असाल तर तुम्हाला वॉकिंग नाही करायची. ठीक आहे, स्पीडमध्ये तुम्हाला रनिंग करायची. मग स्पीड म्हणजे काय, तो स्पीड तुमच्या डिपेंड आहे. तुम्ही रनिंग करताय, वॉकिंग नाही रनिंग करताय, असा स्पीड तुम्हाला ठेवायचा आहे तुमच्या स्टॅमिनानुसार. तर कमीत कमी तुमचा स्टॅमिना 3 मिनिटाच्या पुढं पाहिजे. आज तुम्ही चेक करा, तुम्ही जे आपण जिमला असतात, तुम्ही जिमला गेल्यानंतर चेक करा की तुमचा स्टॅमिना हार्टचा किती राहिला. तर तो कसा कळेल, स्टार्टिंगला समजा 9चा स्पीड करा, 9चा स्पीड करा, इन्क्लाइन वगैरे काय करू नका आणि फ्लॅटवर रनिंग करा. ठीक आहे, 3 मिनटं तुम्हाला नॉनस्टॉप होत आहे का चेक करा. ठीक आहे, तर नॉनस्टॉप होत आहे तर ठीक आहे, आला लक्षात. मग तो स्टॅमिना तुम्हाला ग्रोथ करायचा आहे. समजा नेक्स्ट टाइम आता ह्यावेळेस तुम्ही 3 मिनटं पळाले किंवा 1 मिनटं पळाले, तर त्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस पण तुम्ही ट्रेडमिलवर असाल
किंवा सायकलिंग करत असाल किंवा XYZ अदर ॲक्टिव्हिटीज करत असाल तर तो स्टॅमिना तुमचा थोडा ग्रोथ झाला पाहिजे. नॉन स्टॉप आता समजा 1 मिनिट गेला मी थांबलो ब्रेक घेतला तिथं स्टॉप करायचे तिथं त्याच्यानंतर तुम्ही ट्रेडमिल करू नका किंवा तो वर्कआउट करू नका. त्याच्यानंतर जरी करायचं असेल तर थोडंसं ब्रेक घेऊन करू शकता पण त्याच्याने तुमचा स्टॅमिना वाढणार नाही आहे. तुमचा स्टॅमिना कधी वाढणार जेव्हा पण ती रेग्युलर ॲक्टिव्हिटीज होणार. समजा आज मी 2 मिनिटं पळालो त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे अल्टरनेट डेज घ्यायचे कधी पण ट्रेडमिल कार्डिओ वर्कआउट. तर अल्टरनेट डेज घेताना जेव्हा पहिला दिवस झाला दुसरा दिवस झाला तिसऱ्या दिवशी परत मी ट्रेडमिलवर आलो तर मग मी काय करणार समजा मी परवा 2 मिनिटं जर पळवलं असेल तर मी ह्यावेळेस 2 मिनिटं 10 सेकंड 2 मिनिटं 15 सेकंड थोडासा स्टॅमिना असा ग्रोथ करत जायचा. जेव्हा पण तुम्ही ट्रेडमिलवर असाल तेव्हा तुम्ही नोंद करा वहीमध्ये वगैरे किंवा तुमच्याकडं मोबाईल आहे चांगले त्या मोबाईलमध्ये नोंद करा की नाही का स्टॅमिना तुमचा किती. आता मागच्या वेळेस मी 2 मिनिटं पळालो ह्यावेळेस 2 मिनिटं 15 सेकंड त्याच्या पुढच्या वेळेस 2 मिनिटं 20 सेकंड वगैरे असं XYZ लिहायचा. 3 मिनिटं 4 मिनिटं कमीत कमी 5 मिनिटं तुमचा स्टॅमिना पाहिजेच पाहिजे. ठीक आहे तरच तुम्ही थोडंसं सेफमध्ये आणि मॅक्झिमम 10 मिनिटं 15 मिनिटं पळणारे तर काय वादच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे बरं वर्कआउट करताना ह्याचा फायदा कुठं होतो आपल्याला जेव्हा आपण वर्कआउट करतो आपण मस्क्युलर वर्कआउट करतो चेस्ट मारतो किंवा कोणती पण हेवी वर्कआउट नाही का ॲक्टिव्हिटीज घेतो. ठीक आहे तर मगाशी बोलल्याप्रमाणे जो 2 व्यक्तींमधला जो फरक दाखवला मी की एक विदाऊट कार्डिओ करणारा आणि एक कार्डिओ करणारा तर दोन्हीमधला फरक सांगितला मी तुम्हाला कसं काय ते. तर फरक काय की जो कार्डिओ करणार आहे तो फटाफट सेट मारून कमी वेळात जिमच्या बाहेर आउट जातो पण नाही का टाइमपास न करता. आणि विदाऊट कार्डिओ करणारा काय होतं तर त्याला दम जास्त लागल्यामुळे मग नंतर मोबाईल घे XYZ संग गप्पा मार किंवा पुढं लक्ष दे नाही का. तर त्याचा वेळ जो फालतू वेळ व्हायला जातो म्हणजे जो चांगला वेळ फालतूमध्ये व्हायला जातो नाही का. तर तो व्हायला गेला नाही पाहिजे वेळ आणि तुमचा जो मौल्यवान वेळ आहे तो चांगला यूज करता आला पाहिजे तुम्हाला वर्कआउटमध्ये नाही का. तर त्याच्यामुळे तुमची ग्रोथ पण मस्क्युलर चांगली होते आणि प्रेशर पण चांगलं पडतो. जर तुम्ही कमी टाइमपास केला जिममध्ये रेग्युलर नॉनस्टॉप जर 45 मिनिट 1 तासामध्ये वर्कआउट जर तुम्ही प्रॉपर केला जर तो गॅप कमी करून तर तुमचा वर्कआउट बघा तुम्ही कसं होतं. आज तुम्ही चेक करा जिमला गेल्यानंतर की टायमर लावायचा मोबाईलमध्ये टायमर आहे आपल्या की टाइमपास करायचा नाही वर्कआउट करताना. ठीक आहे आणि 1 मिनिटं मॅक्झिमम 1 मिनिटं गॅप घ्या स्टॉप करा लगेच दुसरा सेट घ्या. कोणाकडेच लक्ष द्यायचं नाही आहे पूर्ण आपला आपण स्वतःचं मोटिवेशन बनायचं आहे आणि पूर्ण फोकस करायचं आहे आजपासून आणि मग लक्ष द्या तुम्ही कसं होतं आहे वर्कआउट नाही का आजपासून. जर त्याचा गॅप जास्त होतोय 1 मिनिटापेक्षा तर त्याचं कार्डिओ चांगलं नाही. त्याने आजपासून जरी तुमचं नाही का ट्रेडमिल तुम्हाला करायचे नसेल तर तुम्हाला जिममध्ये बर्फीज आहे ट्रेनरला विचारा बर्फीज आहे सायकलिंग आहे आलं लक्षात. जर इथं नसेल करायचं तर स्विमिंग टँक जवळ तुमच्या पुढं असेल तर स्विमिंग टँकमध्ये तुम्ही स्विमिंग करू शकता. त्याने पण तुमचा स्टॅमिना कमी इंजुरीमध्ये आता समजा ट्रेडमिल केली ट्रेडमिलवर पण थोडंसं गुडघे आता जेव्हा पळतो आपण तर गुडघ्यांचं जास्त घर्षण होतं नाही का हाडांचं घर्षण होतं. तर त्यामुळे थोडेसे इंजुरीचे म्हणजे नाही का चान्सेस थोडे वाढतात. पण स्विमिंगने तसं नाही आहे. सगळ्यात भारी हार्टचा वर्कआउट हा स्विमिंगने होतं. ठीक आहे आणि ऑल ओव्हर बॉडी मूव्ह होते आणि तुम्हाला स्टॅमिना पण चांगला वाटतो आणि फ्रेश पण चांगलं वाटतं. ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला वर्कआउट करायचं आहे कार्डिओचा आणि हार्टशिवाय महत्त्वाचं आपल्या नाही का महत्त्वाचं काही नाही आहे. तर पहिला हार्टकडे लक्ष द्या वर्कआउट करणाऱ्यांनो त्याच्यानंतर मग बाकी मस्क्युलर ग्रोथकडे लक्ष द्या. पहिला हार्ट नंतर मग तुमची ग्रोथ जे मस्क्युलर वर्कआउट चालू आहे तो तसंच राहून द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे डाएट आता लक्षात द्या. आता डाएट पण महत्त्वाचं काय की बाहेरच्या आपण बऱ्यापैकी आता पोरं बघतो मी की घरातलं सोडून बाहेरचं जास्त खातात नाही का. बाहेरचं म्हणजे कधी वडापाव आता मी डाएट प्लॅन बनवतो बऱ्याच जणांचे. तर डाएट प्लॅन बनवताना मी महत्त्वाची म्हणजे त्यांची जी हिस्ट्री आहे ती पूर्ण घेतल्याशिवाय मी डाएट प्लॅन बनवत नाही. तर डाएट प्लॅन बनवताना मला लक्षात आलं नाही का बऱ्याच जणांचं चायनीज संध्याकाळी चायनीज वडापाव समोसा नाही का फिक्स. एका कस्टमरचं मी तर बघितलं तुम्ही हसाल नाही का की त्याचं सकाळी उठल्यानंतर त्याचा स्वतःचा मंचुरियनचा वगैरे चायनीजचा गाडा होता. तर तो स्वतः सकाळी वडापाव 2-3 वडापाव दुपारी नाश्त्याला तो चायनीज त्याच्यानंतर संध्याकाळी
परत काहीतरी नूडल्स वगैरे XYZ खायचा संध्याकाळी. म्हणजे तो घरातलं एक चपाती म्हणजे ते नाही का म्हणतो ना आपण घरातले जे प्रकारे चपाती झालं, भाजी झालं नाही का, एवढं पौष्टिक ते खातच नव्हता नाही का. त्याचं पोट जवळजवळ एवढं पुढं होतं नाही का. तर त्या व्यक्तीला पण आपण सुरवून दाखवतो म्हणजे डाएट प्लॅनने आपल्या. तर डाएट प्लॅन पण खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता हे जे दम वगैरे लागणं वगैरे तुमचं सगळं आहाराशी निगडीत काम आहे आणि वर्कआउट नाही का. आहार आणि वर्कआउट जर दोन्ही पण असेल तर तुमचा हार्टची हेल्थ खूप चांगली राहणार आहे. त्यामुळं तुम्ही जिममध्ये आल्यानंतर पहिलं तुमचा आत आल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला चेक करायचं तुमचा हार्टचा स्टॅमिना. ठीक आहे. तर आणि स्टॅमिना चेक करा आणि मला कमेंट करा. ठीक आहे. तर प्रत्येकाचा स्टॅमिना किती आहे आणि जर तुम्हाला कळालं नसेल व्हिडिओमध्ये जरी कळालं नाही की कसा वाढवायचा स्टॅमिना तर पर्सनली मला मेसेज करा.